नमस्कार मित्रांनो, HMT क्रिएटर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण मल्हारगड किंवा सोनेरी किल्ला यावर भटकंती करणार आहोत। त्याआधी सर्वांची ओळख करून घेऊया। श्रीनाथ नाव श्रीनाथ वसंत पाटील उरण रवीश ठाकर ओळा। हे प्रत्येकाने आपलं नाव सांगा ना। ठीक आहे, जोरात। परेश भगत पूर्ण करण पाटील काय रे काष्टे जय श्रीराम विश नाव तुझं तो विनीत ठाकर ओळा। जय शिवराय जय संभाजी महाराज प्रशांत पाटील वाघबेल गाथा प्रशांत पाटील रुपेश पंकज चौधरी निलेश जय शिवराय अजय दक्षक पाटील जय शिवराय महेंद्र सावंत नाव सांग ओमकार पाटील नाव सांग गाव गुले गाव वडूनवगर पोलीस पाटील मॅन फ्रॉम वडूनगर किरण पाटील कुठला गाव गोंदवली। अशा प्रकारे ओळख झाल्यानंतर सर्व गड चढायला लागले। अशा प्रकारे आमची भटकंती टीम चोर दरवाजापाशी म्हणजे गडाच्या पहिल्या दरवाजापाशी येऊन पोचली। पहिल्यांदा विहिरीचे दर्शन झाले। विहीर खूप खोल होती, पण त्यात पाणी दिसत नव्हतं। हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो। हा किल्ला पुणे जिल्ह्यातील सासवड जवळ असून पुणे शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, भटकंती गृहवरून सामाजिक संस्था ठाणे येथून आज आम्ही मल्हारगड सासवड पुणे इथे आलोय। तर हा गड पाहायला गेलं तर मराठ्यांच्या इतिहासातील एक शेवटचा गड आहे, म्हणजे शेवटचा किल्ला हा बांधलाय। ह्या किल्ल्याची बांधणी साधारणतः 1757 ते 1760 दरम्यान म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये केली। तर ह्या किल्ल्यामध्ये प्रामुख्याने इथे दिवेघाट आहे। तर दिवेघाटावर नजर ठेवण्यासाठी, म्हणजे हा व्यापारी मार्ग आहे दिवेघाट, त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी प्रामुख्याने उपयोग केला होता। दुसरा सोनोरी गाव आहे, या किल्ल्याच्या पायथ्याला सोनोरी गाव आहे। त्या सोनोरी गावाच्या नावावरून या किल्ल्याचं नाव सोनोरी असं होतं पूर्वी, पण नंतर पेशवे कालामध्ये इथे आपण बघाल तर 2 मंदिरं आहेत। एक महादेवाचं मंदिर आहे आणि दुसरं आहे ते आपले मल्हारी मार्तंड जेजुरीचे खंडोबा। तर त्या खंडोबाच्या नावावर मल्हारी म्हणून मल्हारगड हे नाव प्रचलित झालं। तर ह्या गडावर जास्त काय अशा लढ्या वगैरे झालेल्या नाही आहेत। इथे थोरले माधवराव पेशवे एकदा येऊन गेलेले, ते साधारणतः 1772-71-72च्या आसपास इथे येऊन गेलेत। नंतर साधारणतः 1818च्या दरम्यान इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला। त्याच्यानंतर मग हा किल्ला पूर्णतः इंग्रजांच्या ताब्यातच राहिला। आणि एक पूर्वी घटना घडली स्वातंत्र्य त्यामध्ये एक घटना इथे अशी घडली होती की आपले स्वातंत्र्यवीर वासुदेव बळवंत फडके पुण्यातले, तर त्यांनी जेव्हा इंग्रजांबरोबर लढा दिला होता तेव्हा ते त्या लढ्यामधून एक पलायन केलं होतं त्यांनी, आणि या किल्ल्याचा आश्रय घेतला होता। तर थोड्या कालावधी ते इथे वास्तव्यात होते। तर असा हा गड आहे। इथे आपण गडावर पाहतो एक चौकोनी आकाराचा तळ आहे, पाण्याचा टाके आहे। तर त्या काळात गडावरील जी रयत होती त्यांच्या पाण्याची सोय व्हावी त्याकरता इथे बांधकाम केलं। इथे पायऱ्या पण दिसतात, म्हणजे जेणेकरून पाण्याची पातळी खाली गेली तरी सुद्धा पाण्याचा आपल्याला वापर करता येईल, त्या दृष्टीने तसे पायऱ्यांचे नियोजन पण केलेलं दिसते। आवाज नाही दिला तर आता आपण गडाच्या मुख्य म्हणजे बालेकिल्ल्यावर किल्ल्यावर आलोय। तर इथे आपल्याला बरेचशा वाड्यांचे अवशेष सापडतात। पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। समोर 2 मंदिरं दिसत आहेत, त्यापैकी एक महादेव आणि एक मल्हारी मार्तंड खंडोबाचं मंदिर आहे। हा, आपण जवळ जाऊत ना त्याच्या। हो हो, आपण जाऊ ना। पण गडावरचं एकमेव तळघर आहे ते बघूया। आतमध्ये श्री पुढे लेफ्टला सुंदर अशी रचना। हो, आतमध्ये आहेत कोण? हा, आता आपण तळघरात एंट्री करतोय। हे तळघराचा शोध साधारणतः 4 ते 5 वर्षापूर्वी लागलाय। पूर्वी कोणाला ह्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती।
इथे 2 खोल्या आहेत. शक्यता अशी वाटते की या तळघरामध्ये मीटिंग्स होत असेल त्या काळामध्ये, गुप्त बैठका होत असतील, किंवा दुसरा उपयोग हे आपला धान्य साठवणूक किंवा मौल्यवान वस्तू साठवणुकीसाठी केला असेल. आणि इथे ज्या खोबणी दिसतात ना, ह्यांचा वापर दिवे लावण्यासाठी होतो. इथे पण एक दिवा दिसतोय आपल्याला, हे दिवे लावण्यासाठी, म्हणजे जेणेकरून याच्यामध्ये प्रकाश निर्माण होईल. विहीर आहे, ठीक आहे, विहीर आहे, पडझड झाले ते सगळं, बरोबर. विहिरीचे अवशेष दिसत आहेत, त्याच्यामध्ये पाणी नाही आहे कारण ती बुजली गेली ऍक्च्युली. सगळ्या आजूबाजूची तटबंदी ढासाळ. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी आलो जिथे राजवाड्याचा अवशेष आहे, आणि राजवाड्याच्या इथे महाराजांची मूर्तीची स्थापना केली. ते तिथे आपण बघा सगळी मंडळी जमले तिथे आपण दर्शन घेऊया आणि मग पुढचा प्रवास करूया. काढाच लागते ना. म्हणजे मेमरी कार्ड लावलाय, त्या मेमरी कार्डचा तर आता आपण खंडोबा मंदिराच्या इथे पोहोचलोय. मल्हारी मार्तंड ह्याची स्थापना पण जे किल्लेगार होते पानसे त्यांनी केले. येळकोट सदानंदाचा दिवा पेटवाला. हा, दिव्याच आहे ते पण तुटलंय ना, ते पण वरती मोठा दिवा. हा, तो पण दिवाच आहे. ते देवाच्या समोर मंदिर आहे. तर आता आपण गडावरील दुसऱ्या मंदिराच्या इथे पोहोचले, महादेवाचं मंदिर. पण किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलोय. तर हा जो प्रवेशद्वार आहे तो किल्ल्याच्या पायथ्याला सोनोरी गाव आहे, त्या गावाच्या इथून सुरुवात होते आणि या प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचतो. तर त्याला आपण पाहूयात ते प्रवेशद्वार. मिडलला नाव गिरवाला नाव. आता भूर्वेचा वर चाललोय आपण. नाही, तर आपण समोर पाहतोय तो महादरवाजा आहे. इथूनच जी वाट खाली उतरते ती सोनोरी गावाच्या याच्यात जाते. त्याचप्रमाणे या किल्ल्याचे बांधकाम पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख कृष्णाजी माधवराव पानसे यांनी केले होते. हा किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगर रांगेत एका त्रिकोणी पठारावर वसलेला आहे. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारण 3166 फूट आहे. ह्या किल्ल्याचा प्रकार हा एक गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरावरील किल्ला आहे. आता आम्ही सर्वांनी परतीचा मार्ग पकडलेला आहे. लढाईमध्ये एकदम थकलेले मावळे येत आहेत. त्याच्यामध्ये जो झेंडा पकडलेला ना तो एकदम म्हणजे काय बोलतात त्याला, आमचा मोरका होता तो एक ग्रुपचा, तो थकलेला. हा ट्रॅक करण्यासाठी अतिशय सोपा, त्यामुळे नवशिके ट्रॅकर सुद्धा सहज जाऊ शकतात. या गडावर पायथ्यापासून पोहोचण्यासाठी 30 ते 40 मिनिटे लागतात.